रोहित तोंडले हे नियमित शासकीय कामकाज करत असताना दुपारी काही हल्लेखोर हे हातात लाकडी स्टंप घेऊन शिवीगाळ करत कार्यकारी अभियंता यांच्या दालनात घुसले। काळेश्वर कन्स्ट्रक्शनचे बिल का काढत नाही म्हणून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कार्यालयातील शासकीय मालमत्तेचं नुकसान केलेलं असून जाणून बुजून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून कार्यालयात दहशत पसरवली असं परिसरात बोललं जात असून तसं लेखी निवेदन सुद्धा पोलीस प्रमुखांना दिलंय। काळेश्वर कन्स्ट्रक्शनचं कोणतेही देयक या कार्यालयाकडे प्रलंबित काळेश्वर कन्स्ट्रक्शनशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असंही स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री चोपडे यांनी सांगितलं। यावेळी अधिकारी कर्मचारी संघटनेचे सुमित पाटील, एस.बी. नरमिटवार, एस.बी. नाईक, अजय चमकुरे, राजेश जाधव यासह 200 अधिकारी आणि कर्मचारी या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। पाहूयात आमचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांनी केलेला ग्राउंड रिपोर्ट। त्या अनुषंगाने जे इसम आहेत काल आपण शशी पाटील त्यांच्या मार्फत एक आमदानीचं काम केलं जात होतं। आमदानीचं काम त्यांचं प्रगती सद्यस्थिती सुद्धा आणि आता त्यांचं कम्प्लिशन केलेलं आहे। तर ते काम कंप्लीट झाल्यानंतर प्रोजेक्ट कम्प्लिशन रिपोर्ट सादर करणं आवश्यक असतं। प्रोजेक्ट कम्प्लिशन रिपोर्ट सादर केल्यानंतर मग एम बी जनरेट करणं, एम बी जनरेट केल्यानंतर बिल सादर करणं ही साधारण मोठी ही प्रोसिजर आहे। तर या प्रोसिजरच्या अनुषंगाने त्यांनी काम करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांचं डिरेक्टली त्यांचं देयक अदा करा अशी त्यांची मागणी होती। मान्य कार्यकारी अभियंता साहेब माझ्याकडे व माझे कनिष्ठ माझे सबऑर्डिनेट्स यांच्याकडे त्यांची कंटिन्यू साधारण 8 ते 10 दिवसांनी 8 ते 10 दिवसापासून त्यांची मागणी आहे। काम पूर्ण होण्याच्या आधीपासून त्यांची अशीच मागणी, देयक अदा करण्याकरता ड्यू प्रोसेस फॉलो न करता त्यांनी बिल पूर्ण त्यांना बिल अदा करावं असं त्यांची मागणी आहे। तर त्या अनुषंगाने ते काल मान्य कार्यकारी अभियंता साहेब मला सुद्धा त्यांचे दूरध्वनी आले होते। 7-8 दिवसापासून चालू, पण काल जास्तच इंटेन्सिटीने आले आणि त्या अनुषंगाने तिकडे कार्यालयात सुद्धा आले होते। कार्यालयात येऊन त्यांनी मी व्यक्ती सगळे हजर नव्हतो, परंतु कार्यालयात येऊन तिकडे मान्य कार्यकर्ता साहेबांना त्यांनी थ्रेट करायचा प्रयत्न केला। त्यानुसार कशा प्रकारे थ्रेट केला आणि काय झालं असं तुम्ही काय ऐकू त्याबद्दल? मान्य कार्यकर्ते साहेबांची त्यांनी कॉलर पकडून पुढे त्यांनी मी व्यक्तीच्या हजर नव्हतो तिकडे, परंतु ऐकिवात एवढंच कॉलर पकडून काय एखादा म्हणजे ओळ उमटणे वगैरे असा काही प्रकार झाला नाही? ओळ उमटणे एवढं सगळं शिवीगाळ वगैरे शिवीगाळ त्यांची चालू होती। अशा प्रकारे काही सांगता येईल नाही, शिवीगाळ मी ते करू शकत सर। हा जो प्रकार वारंवार घडतोय नांदेड जिल्ह्यामध्ये, आज बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या गोष्टी असतील, यामध्ये असं आपल्याला कधी काही म्हणजे त्या अँगलनं आपण बघलात का की आपला कोणीतरी एक अप्रामाणिक अधिकारी प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात असं काही खटकाने घालतं असं वाटतंय तुम्हाला? राजरत्न गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।